परब्रह्मा परपिता पुराण पुरुषा व्यक्ता माया तिता गम्य. ओम श्री प्रभू रामचंद्राय नमो, गोपालकृष्णाय नमो, मातृपित्राय नमो. आणि या ठिकाणी हे पुराण पुरुषा तू कसा आहे तर अनादी आदी मध्ये अंती असा असणारा तू आहेस आणि निर्विकार असणारा आहेस. म्हणजे सर्वप्रथम तू निजबीज असणार आहे, सर्व बीजम्यहम अशा प्रकारचा निजबीज असणारा, म्हणजे तुझं सर्व चराचरावर अस्तित्व आहे, तुझं प्रभुत्व आहे. म्हणजे आकाशे सर्वत्र वसावे, वायूने न भरी न उगावे, पावके धावे वर्षावे जळे, पर्वती वैसका न सांडावी, समुद्र रेखा न उलंडावी, पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. अशा प्रकारचा कर्तुम मान्यता कर्तुम ज्याची शक्ती आहे तोच सद्गुरु. म्हणून सद्गुरु शिवाय सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. अशा रीतीने हा सर्व जगाचा सद्गुरु तूच, आधी निर्विकार असणारा तू अशा प्रकारचा भगवंत आहे. आदि पुरुषा विश्वंभरा वयवरहिता दिगंबरा, सदानंद रूपा निर्विकारात्मया रामा कृपानिधी. हे कृपानिधी, हे भगवंता तू कसा आहे तर आनंद घन असणार आहेस आणि निर्विकार असणार आहेस. अशा रीतीने तू अक्षयी असणार आहेस. तुझी सत्ता सर्व चराचरावर आहे. अशा प्रकारे तू असणारा परमात्मा आहेस. अमल रूपा परम गंभीरा, ब्रह्मानंदा परस्परा, सहदानंदा गोचरा, कल्याण वासा जगद्गुरु. अरे हे जगद्गुरु तूच, गुरु तूच नटलेला आहेस, देव तूच आहेस, आहे का नाही. सर्व अज्ञान अंधकार नाहीसा गुरुच्या रूपानं तूच आहेस. ब्रह्मानंदम परम सुखदम अशा प्रकारचा तू आहेस. पूर्णा परिमिता दत्तात्रेया षडविकार रहिता, ब्रह्मानंद ज्ञान भरिता, भीमातीर विलासिया. अरे तू कसा आहे तर षडगुण ऐश्वर्य संपन्न आणि षडगुण विकाराच्या विरहित असणार आहेस, आहे का नाही. देहामध्ये जे काही षडगुण आहेत, षडरिपू आहेत, या कामक्रोधा माझी जो जीवे होय उभा, तो निरे पुरुषी सभा सन्मुख पावे. तशा प्रकारचा कामक्रोधाच्या अतीत वेगळा असणारा आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, यशस्वी अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे जे काही साई गुणवर्य आहेत अशा प्रकारचा तू आहेस. रुक्मिणी हृदयात मधुकरा, दक्षाय वर प्रिया मनोहरा, पांडव कौरव या दिनोदारा, शिशुपाळा अंतका श्रीपते. आणि अशा रीतीने हे भगवंता तू काय केलेला आहेस तर भीमातिरीच्या काठावर या ठिकाणी बौद्ध अवतार धारण करून भक्तांना या ठिकाणी मूळ पापी जैसे तैसे उतरी काशे लावण्या, आणि अशा रीतीने त्या ठिकाणी तू उभारलेला आहेस. आणि तू कसा आहेस तर अनेकांना वर देणारा, अशा दक्ष राजाला वर देणारा, अशा अनेक प्रकारचं जी काही तू भक्तांना आपल्याकडे आकर्षित करतोस आणि त्याच्या तू उद्धार करणारा तू असा आहेस. पंचेत्रिशात्या परिकर दोन्ही शिशुपाळाचे शिर, विजय झाला श्री करधर धर्मरक्षक परमात्मा. आणि हे परमात्मा तू काय केलंस तर कालच्या 35व्या अध्यायामध्ये रात्री आपण कथा, अतिशय रसाळ अशी प्रकारची कथा ऐकली आहे. तर जो दुष्ट दुरात्मा असणारा शिशुपाळ आणि त्या शिशुपाळाचं शिर असणार तुझे सुदर्शन चक्रानं त्या ठिकाणी छेदून या ठिकाणी त्या शिशुपाळाला मुक्ती दिलीस, असा कृपाळू असणारा तू आहेस. आता 36वा बहुसुरस हरिविजयाचा पूर्ण कळस, जो भोजनाच्या शेवटी गोड ग्रास 36वा. या ठिकाणी ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात की हा 36वा अध्याय कळसवाध्याय आहे. कारण कळस म्हणजे ज्याप्रमाणे कळसानंतर पूर्णत्वाला या ठिकाणी काहीच नसतं, तशाप्रमाणे ज्ञानोपरा माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये, देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण कसू 16वा जायसा. हे 16 कशी शुद्ध ज्ञान जे काय सुवर्ण असतं हे म्हणजे शुद्ध असतं. म्हणजे देवळाच्या कामा कळसू
त्या कळसावर कोणीही इंजिनियर बांधकाम करू शकत नाही, कारण तो कळस म्हणजे पूर्णत्व असतं. तशा प्रकारचा हा अध्याय म्हणजे या ठिकाणी पूर्णत्वाचा कळसाचा अध्याय आहे. ते साव्या ते ग्रंथ परी मुकुट म्हणी 36 तो भक्त जरी परिसावा प्रेम दरे करोनिया. आणि अशा रीतीने हा 36वा अध्याय अतिशय आनंदभरीत गोड रसभरीत अशा प्रकारचा परिपूर्ण सार गर्भित अशा प्रकारचा हा अध्याय आहे. आणि माणसाचा सुलीन ध्येय असणारा 36 तत्वापासून हा असणारा ध्येय निर्माण झालेला आहे. आणि तशाच प्रकारचा म्हणजे या ठिकाणी मानव जन्माला येऊन इति कर्तव्यार्थ त्याची जन्मीकडे देवाचे ज्ञान आणि ते ज्ञान नाही कोठे अशा प्रकारचं हे ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संती या भजावे सरस्वती अशा प्रकारचं हे आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे नाही ज्ञानेन सुदृश्य पवित्रामेही विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगतामध्ये नाही. आणि ते ज्ञान कोणतं तर हे आत्मस्वरूपाचं ज्ञान, उद्धरून जाण्याचं ज्ञान. इतर ज्ञान जे असतात ती अवघी ज्ञाने आहेत. ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात मोरांगी आशेसे पिशे असती डोळसे बरी एकली दिटी नसे तैसे तेगा. आणि म्हणून हा जी काही 36वा अध्याय आहे कळसो अध्याय आहे. आणि हा अध्याय या ठिकाणी भक्ताला तारून नेणारा अशा प्रकारचा हा कळसो अध्याय आहे. असे द्वारिकेची नांदी तो पुढे आले सूर्यग्रहण कुरुक्षेत्राशी जावे म्हणून निश्चय केला श्री वल्लभे. या ठिकाणी भगवंतानं काय केलं तर स्वतः धर्मराजाचा राजस्वी यज्ञ या ठिकाणी परिपूर्ण शांततेनं या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा राजस्वी यज्ञ संपन्न सोहळा असा यथाविधी पार पाडला. नंतर भगवान परमात्मा आपल्या द्वारका नगरीच्या ठिकाणी गेले आणि द्वारका नगरीच्या ठिकाणी राहून तिथं भगवंताला अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण काहीतरी करावं, तीर्थयात्रा कराव्या किंवा आपण या ठिकाणी इतर ठिकाणी जावं. अशा प्रकारचं कुरुक्षेत्रावर जावं आणि तेथील जी काही उर्वरित जी काही राक्षस आहेत, माझ्या हातून जी काही कार्य झालेलं आहे, राक्षसांचं खंडन झालेलं आहे आणि उरली सुरली जी राक्षस आहेत हे पार्थाच्या हातून या ठिकाणी हे संहार करायचा आहे. गो ब्राह्मणार्थ ही असणारी पृथ्वी मुक्त करायची आहे. अशा प्रकारचा विचार भगवान परमात्मा या अंतःकरणामध्ये विचार करू लागलेले आहेत. ओ याच पूर्वी बळीभद्र गोकुळाशी पाठवी यादवेंद्र जो महाबळ्या भोगींद्र धराधर अवतरला. आणि अशा रीतीने शेषाचा अवतार असणारा तो बळीराम दादा ज्येष्ठ बंधू असणारा आणि त्यांना असणार कृष्णाने काय केलं तर पाठवलेलं आहे द्वारकेमध्ये जावा अशा प्रकारे या ठिकाणी पाठवलं. गोकुळाशी जावळी सुत यशोदानंद गौरी समस्त तयाशी भेटला रेवती प्राणनाथ सौख्यात भूत समजता. आणि हे दादा तुम्ही काय करावं तर गोकुळामध्ये जावा आणि सर्वांना त्या ठिकाणी वसुदेव देवकी माता तेथील जी काही असणारे बालसंगडी आणि यांना तुम्ही काय करावं तर मार्गदर्शन करावं, त्यांचं सांत्वन करावं, सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्या अशा रीतीने परमात्मा असणार बळीराम दादाला त्या ठिकाणी सांगत आहेत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री रामचंद्राय नमः. गोकुळाशी जावली वहिनी स्वत यशोदानंद गौरी समाजता तयाचे भेटला रेवती काननाथ सौख्या भूत समजता. ओम श्री गणेशाय नमः. ओम प्रभू रामचंद्राय नमः. बळराम असणारे श्रीकृष्ण भगवानांनी सांगितलं बळरामा जा रे मला, आता बहुत दिवस झाला आपण काय केलंय, मला गोकुळ सोडलंय. मला मथुरीमध्ये गेलो, मथुरीतनं द्वारकेमध्ये आलो तरी त्यांच्या अंधकरणं मला सारखं तडतड तडतड करीत असं म्हणतात. तू जा आणि त्यांचं काहीतरी समाधान कर असा असणारे बळराम दादा पाहिजे. श्रीकृष्ण भगवानांनी निरोप दिलेला आहे. 4 मासापर्यंत बळीभद्र राहील स्वस्थ श्रीकृष्ण प्रताप अद्भुत झाला तू समर्थ सांगितलं. हा त्यावेळी 4 महिने दिवस झाला बळराम दादा असणारे गोकुळामध्ये राहिले. राहून असा सगळा झाला वर्तान. श्रीकृष्ण भगवंताने जी कृती केली ती कृती असणारे सगळ्या वसुदेवाला सांगितली, नंदराजाला सांगितली आणि
असणारी त्यांची आई असणारी यशोदा माता तिला सुद्धा कथा सांगितलेली आहे. महाप्रिय होनी गेला कृष्ण नाथ कोण कोण मारिले दैत्य कै शास्त्र नाही का झाली प्राप्त आणि 16 सहस्र कामिनी हा त्यावेळेस कृष्ण भगवंत असणाऱ्या मथुरीमधनं गेल्यावर काय काय कार्य केलं म्हणलं असं 16,108 बायका त्यांनी केले म्हणजे एवढी लग्न झाली म्हणजे त्यांची. आणि त्या असणारे दुष्ट माजले दैत्य वक्रदंत सुशेफळाचा त्यांनी काठा काढला म्हणून असणारे एवढं कार्य असणार त्यांनी शिदीला नेलेलं आहे. चरित्र मुळे होनी सांगे बळी भद्रापण कैसा झाला राजश्री येत कैसा शिशुपाळ मारिला. हा त्यावेळेस राजशी वेदने पांडवाचा कसा कडला गेला म्हणा. आणि ते वेदनेत गेल्यानंतर सुशेफळाचा काटा कसा काढला स्वतः बळीराम दादा सांगतो. ये चरित्र ऐकतात रावणी तटस्थवती गौरी गवळानी मनाचे ऐशी पुराण पुरुषाच्या कृपाने काही आम्हाला कोणी भेटेल. हा त्यावेळेस देवाचा देव असताना आम्हाला कधी भेटलं मला प्रत्येका ठिकाणी अंतकरण ठिकाणी सारखं तडतड होत होतं. जो देव असताना बालपणी समोर राहिला तिथं रांगला तिथं खेळला त्याच्या अंगणामध्ये त्या मातीला काय वाटत किती दुःख वाटत म्हणला. त्या असणाऱ्या बळीराम सांगतो श्रीकृष्ण भगवंताने राजेशी वेदने आनंदामध्ये पार पाडलेला आहे. आणि भद्रांनी ते वनाशी जाये विलो की हरीचे किडा टाया कुंजवनी किडा केली पाये घडियाचं नव्हे तर धरी. हा त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताने जिथे तिथे मला असणाऱ्या गायी राखल्या वनार ठिकाणी जाऊन क्रीडा केली नाना तरीचे म्हणला असणारे कौतुक केलं. त्या ठिकाणी बळीराम जायचे त्या गड्याला सोंगड्याला संघ घ्यायचं आणि सगळ्या गवळणीचं म्हणला असणारे बळीराम दादा त्यांना आनंदाचा असं असले भरता म्हणून दिलेलं आहे. मध्यान शाला चंड के राना जल क्रीडा करून किती शंकर शाना यमुना दूरवती ते तुना ते सरेवती रमणा बोलवे. हा त्यावेळेस म्हणला यमुना तिथून दूरवती म्हणला असरे बोलू लागले म्हणला असरे त्या चरा बळीराम दादा ज्या कृष्ण भगवंताने क्रीडा केली ज्या वनाच्या ठिकाणी तिथं जिथं भगवंत राहिले त्या कदमा झाडाखाली बसले हा बळीराम दादा त्या ठिकाणावर गेलेले. माझ्या करे ये सूर्य नंदिनी तो तेव्हा ये निज चंद्र करवनिया बैराम शोभाल त्याचे नागर गालो निवडले. हा त्यावेळेस असारे बळीराम सा रागावला मला कोणावर रागावला तर यमुनीवर रागावला रागावून असारे त्या बळीरामानं मला यमुना सुद्धा ओळखली तिकडे चालली म्हणलं इकडे मला तिकडे कुठे चालली म्हणलं असं बळीराम दादा ना या यमुनीशी सुद्धा असणारे आपला प्रताप दाखवलेला आहे. वागा मुरडो निसा गाळा पणाकडे राव्या नेला गगनी देव पाती डोळा नवल गोपाळ वाटत असे. आणि हे गोपाळ असलेले या ठिकाणी किती आनंदी होते कसं सुख उपभोगत होते या सगळ्या वृत्तांत त्या ठिकाणी बळीराम दादा सांगू लागलेले आहेत. ज्याला किडा करणी बळी भाद्रा गोकुळाशी आला सत्वारा 4 मास झालं झाला द्वारकेशी. आणि 4 महिन्यापर्यंत श्रीकृष्णानं काय काय पराक्रम केला त्या सगळ्या गोकुळातल्या नारीला सगळ्या लोकांना सांगितलं आणि परत बळीराम दादा परत निघालेले आहेत. संपूर्ण गोकुळेचे वर्तमाना जन्माशी सांगे रेवती रमाना तो पुढे ग्रहण यात्रेशी जग जीवना निघता झाला. आणि या गोकुळातल्या सगळ्या लोकांना समाधान करून श्रीकृष्णाचं चरित्र कार्य असलेलं ते सगळं सांगितलं. बळीराम दादा परत या ठिकाणी आलेले आहेत आणि तिथून पुढं जे ठरलेलं कार्य आहे त्या कामासाठी निघालेले आहेत. निघाल्याच्या पानाकोटी आधावा औरंगजेने वळीभद्र वसुदेवा प्रलुब्ध तेव्हा त्या श्रीकृष्णाबरोबर त्यांचे जे काही सेवक असलेले बळीराम दादा आहे प्रद्युम्न आहे हे सगळं 56 कोटी यादव सैन्य आहे हे सगळं त्यांच्या बरोबर निघालेलं आहे. रुक्मिणी सहित अष्टनायका 16 सहस्र गोपिका चतुर रंग दळते काय दुधाले ते काय. आणि संपूर्ण चतुरंग दळ सैन्य असलेलं श्रीकृष्णाच्या 16,108 बायका असलेल्या रुक्मिणी सहित
हे सगळाच लवाजमा घेऊन श्रीकृष्णाबरोबर निघालेले आहेत. लागले वाद्याचे गजारा, संभावे चालीला दळभारा, कृष्ण नायकास बरा, सुखसरी आवडली. आणि या सुखासनीमध्ये चांगल्या चांगल्या वाहनामध्ये बसलेल्या आहेत. 16 सहस्र स्त्रिया, त्यांच्या बायका असलेल्या, सगळं सैन्य असलेलं हा लवाजम्यासहित हे वाजत गाजत निघालेले आहेत. देवकी देवकी रोहिणी, सत्यभामा कालिंदी रुक्मिणी, ज्याची आवड पुढे कनक वेत्र पाही, लक्ष्मी धावती. आणि ज्याचं स्वरूप पाहण्यासाठी सगळेच पुढे धावं लागलेले आहेत. या 16 सहस्त्र स्त्रिया, त्याचबरोबर रुक्मिणी, त्याच्या ज्या काय 8 स्त्रिया आहेत त्या सगळ्या यांचं स्वरूप असलेलं एकत्र सर्वजण पाहू लागलेले आहेत. आलेले पर्वत कैसे गजबाळे डोलत, त्यावरी आता होय सगळे रणपंडित, कृतांती भेटतया ते. आणि जे कृतांत काळाला सुद्धा दसके भरावे अशा प्रकारचं सगळं ही यादव सैन्य असलेलं पर्वतासारखं सगळं सैन्य बरोबर घेऊन श्रीकृष्ण परमात्मा सर्व स्त्रिया सहित निघालेले आहेत. पुढे चालते पाय दळभार, मागे तुरंग चालती सत्वर, त्यांचे पाठीमागे कुंजर किंकाट करीत जातात ते. आणि सैन्य निघाल्यानंतर कसं असतंय, पुढे पायी चालणारं सैन्य आहे, त्याच्या पाठोपाठ घोड्यावर बसलेलं सैन्य आहे, त्याच्या पाठोपाठ हत्तीवर बसलेलं सैन्य आहे, त्याच्यानंतर रथदळ आहे. असं 4 प्रकारचं चौरंगदळ सैन्य असलेलं हे त्या श्रीकृष्णाबरोबर निघालेलं आहे. श्रीकृष्णाचे वज्र जाते, शुंडागंध उद्धव करीते, वाटे आकाश कवळून पाठी हिरे धान्य जळीले. आणि हिऱ्याने रत्नजडित अशा प्रकारचे रथ आहेत. रत्नजडित सिंहासनावर त्या रथावर श्रीकृष्ण बसलेला आहे. सगळं यादव सैन्य सज्ज झालेलं आहे आणि आकाशाला भिडावं अशा प्रकारच्या अकराळ्या किंकराळ्या आवरळ्या देत त्या ठिकाणी ते सैन्य निघालेलं आहे. त्यांचे पाठीमागे रथांचे भार, निजरती विराजे यादवेंद्र, जो कोटी आणला होई सुंदर लावण्य सागर श्रीहरी. आणि हा श्रीहरी या ठिकाणी सर्वांच्या पाठीमाग एका सुंदर अशा सजवलेल्या रथावर बसलेला आहे. यादवांचा राजा असलेला राजा चालावा तसा आणि पुढे सैन्य चाललेला आहे अशा प्रकारचा लवाजमा दिसत आहे. देशो देशीचे नृपती, निज भारीशी सभे चालती, दासी झाली हरी मोती वारी नसे दर्शना. आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जशी गर्दी होते तशा प्रकारे देशोदेशीचे राजे असलेले ते सुद्धा या सैन्यामध्ये सहभागी झालेले आहेत. श्रीकृष्णाला सहकार्य करत आहेत आणि असा प्रकारचा सगळा लवाजमा घेऊन श्रीकृष्ण सज्ज होऊन निघालेले आहेत. राज यांचे मुकुट रत्न जडित, त्या सहित कृष्ण बळी नमित, एक एका मुकुट आरळत रत्न विकृत सुभवते. आणि त्या देवळात जशी दाटी व्हावी तशा प्रकारे देशोदेशीचे राजे त्यांच्या डोक्यावर असलेले सगळे मुकुट एकमेकाला थडकायला लागलेले आहेत आणि थडकून त्याच्या मुकुटावरले असलेले रत्न हिरे असलेले ते सुद्धा खाली गळून पडतात. एवढी दाटी त्या श्रीकृष्णाच्या बरोबर झालेली आहे. जैसा सौदामिनीचा एक मेळ, तैसे मुकुट दिसती तेजाळ, पाहावया लागे गणनिळ मंडप घसणी होत असे. आणि त्या मंडपामध्ये गर्दी व्हावी, घननील अशा प्रकारचे रत्न आहेत. सगळ्यांचे मंडप ते मुकुट असलेले एकापेक्षा एक त्या राजाचे शोभायमान दिसू लागलेले आहेत. निज भारीशी कौरव पांडव, तेही येथे झाले सर्व, भीष्मद्रोण भक्त राम ही पातला. आणि सगळेच त्या ठिकाणी कौरव आहेत, पांडव आहेत, भक्तगण असलेले आहेत, सगळे ऋषीमुनी आहेत, विदुर आहेत. हे सगळेजणच त्या श्रीकृष्णाच्या भोवती जमा झालेले आहेत. तो इंद्रादी देव ते क्षणी पाहो इच्छिती चक्रपाणी, तो हरिभोवती ब्रह्मांची रात्री वारी दर्शना नव्हेची. आणि या 33 कोटी देवांचा इंद्र असलेला तो सुद्धा त्या ठिकाणी आला. परंतु या ठिकाणी गर्दीच एवढी झालेली आहे राजाची सगळ्यांची की त्याला सुद्धा त्या श्रीकृष्णाचं रूप किंवा दर्शन लवकर घडतं की नाही अशी गर्दी झालेली आहे. पहावया हरिवदन चंद्र, सर्वांचे नेत्र झाले चकोर, योगी तापसी मनुष्वरतेही मोहर पाहू येते. आणि या श्रीकृष्णाचं रूप पाहण्यासाठी 33 कोटी देव आहेत, योगी आहेत, तपस्वी आहेत. ते सगळेच जसा चकोर पक्षी चंद्र पाहण्यासाठी जसा उतावीळ व्हावा तशा प्रकारे गर्दी आहे. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जशी गर्दी होते तशा प्रकारे ऋषीमुनी सहित सगळेजण त्या श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. आला इतक्या सर्वेत मुरारी, येऊनी उतरला कुरुक्षेत्री, शिबिरे उभी केली ते अवसरी 16 सहस्त्र पथक पथक. आणि ज्या ठिकाणी कौरव पांडवांचं युद्ध झालं त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी राजसी यज्ञ केल्यानंतर सगळे 56 देशाचे राजे सगळेच त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या सैन्याने आपापल्या राहुट्या सगळ्या दिलेल्या आहेत.
सगळं त्या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. पुढे लक्ष्मी जानवी तीर निजबारे उतरली नृपवर, तो पूर्वीच श्रीकृष्ण येतो तसा त्वर गोकुळाशी धाडीला होता. आणि त्या श्रीकृष्णानं अगोदरच एक दूत असलेला त्या गोकुळाला पाठवलेला होता. सगळं यादव सैन्य असलेलं तेही या ठिकाणी कुरुक्षेत्राकडे निघालेलं असतंय. यशोदानंद गोपिका गवळी यात्रेशी पातळी तये वेळी, बाळवणीचे सखे सकळी येते झाले हरिदर्शन. आणि त्या श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गोकुळामध्ये निरोप पोहोचलेला होता. जे काही लहान लहान त्यांचे मित्र होते सगळे, गवळ्याची पोरं वगैरे सगळे त्या गोकुळातले तेही त्या श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. गणेशाय नमः. असंख्य गवळे आनंद करून निघाले गोरस कावडी भरून, पुढे गोपाळ पावे घेऊन आनंद करून नाचते. भगवंत प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून माझे सद्गुरु धोंडा महाराज, माता पिता, साधू संत आणि श्रोते सज्जन यांच्या चरणावर नतमस्तक होऊन ग्रंथकर्त्या श्रीधर स्वामींनी कथेचं अनुसंधान द्यायला सुरुवात केली. कारण हा असणारा अध्याय 36वा कळस अध्याय आहे. मग भगवंताचं गुणगान. कृष्ण भगवंत मथुरेला गेले का हो का नाही? ते मथुरेला गेले का कृष्ण भगवंत? असो अशा प्रकारे या ठिकाणी असणारे जे केले गवळी होते त्या गवळ्याने असणाऱ्या दुधाच्या केल्या कावडी त्या ठिकाणी भरल्या आणि केल्या आनंदानं त्या ठिकाणी जाऊ लागले. आणि त्यावेळेला असणारी जी मुलं होती ही मुलं आनंदानं त्या ठिकाणी नाचू लागली. मृदांग टाळ घुमरे गाय मोहऱ्या घुमऱ्या वाजे सनया. अरे ती बाळालेला गाती लवला येते लवला गोपाळ. काय गंमत आहे. आम्ही नाचतो पण कुठे नवर द्यावा पुढे दानसिंग दादाला जाऊ द्या, आपलं वेगळं आहे. या ठिकाणी असणारी गवळ्याची मुलं नाचली. मृदंग आहे, टाळ आहे, फेरी आहे, तंत वितंत वाद्य आहे आणि त्या वाद्याच्या गजरामध्ये भगवंताचं नामचिंतन करीत या ठिकाणी असणारी सर्व मुलं नव्हे सर्व असणारे गोप त्या ठिकाणी नाचू लागले. चित्र विचित्र घोंगडे पांघुरले कृष्णाचे गडिया. एक नाचते कडोवे कडे हसते घडी घडी स्वानंद. कृष्ण भगवंताने ज्या लीला केल्या, बरोबर आहे का? कृष्ण भगवंताने ज्या लीला केल्या आणि त्याप्रमाणे त्या असणारी जी काही गवळ्याची मुलं होती निरनिळ्या प्रकारची असणारी जी केली घोंगड्याची घोंगडी पांघरली आणि घोंगडी पांघरून त्या ठिकाणी असणारी ही जी मुलं आहेत त्या भगवंताचं नाम संकीर्तन त्या ठिकाणी करू लागले. श्री कृष्णाशी जानविथी दूत की गोकुळवासी आले समात. श्रीनिवास झाला आनंद भरित वेगे सांगत रुक्मिणीचे. काय गंमत आहे. मलाच प्रश्न विचारला होता पण सांगितलं नाही कोणी. जाऊ द्या. असो अशा प्रकारे असणारे हे जे काही नाही आनंदाचे ढोई आनंदाची तरंग नाचत वाजत गाजत असणारे काही कृष्ण भगवंताकडे हे ज्या वेळेला जाऊ लागले त्यावेळेला दूताने लावून सांगितलं की गोकुळ नगरातले गोकुळ वासीय त्या ठिकाणी आलेले. भगवंताला अंतकरणाच्या ठिकाणी स्वानंद निर्माण झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये कसं केलं बोला. माझे माता पितरे दोन हे बाळ मित्र आले गोकुळे. माझ त्यावरती बहुत रुक्मिणी बळे रामाऊनी अधिक पहिले. अरे माझे बाळपणीचे असणारे जे माता पिता आणि त्याचं प्रमाण असणारे सुंगडी हे या ठिकाणी आले ते तिथे अंतकरणाच्या ठिकाणी आनंद होईल. हा आनंद झाला कुणाला? कृष्ण भगवंताला. बरोबर आहे. जरा बाजूला जाऊ. हा आनंद कृष्ण भगवंताला झाला माता पिता रुक्मिणी आल्यानंतर. आणि आमच्या पोराला आई बापा आल्यावर मला माहित नाही काय होतं ते बोला. रुक्मिणी सहित कृष्ण प्रिया समाग्रा सिद्ध झाल्या पहावया सर्व. गवळे असे यादवेंद्र कैसा भेटतो म्हणून. कृष्ण भगवंताच्या असणाऱ्या पत्न्या
किती आहे जेव्हा मावशी शाबास एक तरी आहे लक्षात ठेवणार हा एक तरी आहे कारण या ठिकाणी आपल्याला 16,108 रुक्मिणी सहित सर्वजण त्या ठिकाणी आल्या कशा करता कृष्ण भगवंत या गवळ्यांना कसे भेटतात काय कसे भेटतात हे पाहण्याचं औत्सुक्य त्या सर्व स्त्रियांना प्राप्त झालं काय आणि मग आम्हाला सुद्धा काही नाही म्हणजे मला तरी काही नाही औत्सुक्य आलं होतं सवाल नाही मला वाटतं 35 वर्ष झाले असतील 35 ते 40 रामायण रामायण माझे म्हणजे जेव्हा एक माझी मी आणि येत होता वापर त्यावेळेला सडक फिडक काय नव्हती चालत येत होता हा आणि आज ज्या वेळेला या ठिकाणी आलो गावचा परिसर बघितला आनंद वाटला कारण सुधारणा बरीच झाली आणि हा मंडप पाहून तर इतका आनंद झाला कल्पनेच्या बाहेर कारण का शक्ती होती आणि शक्तीच्यावर शक्ती चालू आहे आणि पाऊस येत होता आणि समोरच्या घरामध्ये इतक्या अवघड नाही पण आज ते राहिलं तसं त्या गवळ्याच्या ह्या गवळ्यांना त्याने कृष्ण भगवंत त्या ठिकाणी कसे भेटतात हे पाहण्यासाठी 16,108 त्या ठिकाणी आल्या तो लक्ष गाडी गवळ्याचे धावते बेगाड्या वरे गोपिका बैसल्या निवाडे हरेलीला गात येते आता गवळ्याच्या ठिकाणी मुलं होती कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी पाहत होते पण कसं लक्षणानं युक्त होऊन आता लक्षणं वेगळी घटत लक्षण घटातच लक्षण अशा प्रकारचे लक्षण पण तिकडे मला तरी काय करतोय पण तिकडे जात नाही असो अशा लक्षणानं ती मुलं त्या ठिकाणी जात त्या कृष्ण भगवंताला पाहत पण या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या काही गवळणी होत्या त्या गवळणी कृष्ण भगवंताचं असणारं जे काही दिलंय हे दिला काल त्या ठिकाणी जाऊ लागलं हो हरीचे सवंगडे समग्र त्या पुढे आले गोपिकांचे भाग त्या सन्मुख झाला या रवींद्र हरिनायका समग्र पाहते काय गंमत आहे गवळ्यांची अवतारची पुढं होती त्यांच्याही पुढं काय गोपिकांचे वृंद त्या ठिकाणी आले आणि आल्याबरोबर जो काही कृष्ण भगवंत आहे सावळं साजिरं भोजिरं मनाला मोहून टाकणारं जे स्वरूप आहे हे स्वरूप सर्व असणाऱ्या गवळ्यांच्या काही गवळणी त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप पाहू लागले हरे नायका समग्र पाहती प्रेमान गोपान देखील जगाची बा समाते गातले लोटांगण प्रेमे करून स्पुंदरे कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर कृष्ण भगवंताच्या पायावर खडखडपणा लोटांगण त्या ठिकाणी घातला डोळ्यातून काही प्रेमाश्रू घर अंजूर त्या ठिकाणी या गवळणीच्या वाहू लागले ते तो क्या सही कैवल्य दानी भेटे तेव्हा प्रेम हे करवान्या गोपाळ मनाती चक्रपाने तुझे करणी कळली आम्हाला सगळ्यात त्या केल्या गवळणी आहेत या गवळणीच्या ठिकाणी कृष्ण भगवंत हे गोपाळा नाही कृष्णा तुझी जी करणी आहे ना ते आम्हाला कळली कोण म्हणताय गवळणी म्हणतात कुणाला कृष्ण भगवंताला आणि पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणते तुझे बाळपणी उनी प्रकारती आमाशी ठाऊकीच जगतपती आमुची मने चोरोनी निशिते घेऊन श्रीपती गेला अरे लहानपणापासून गेले त्या ठिकाणी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आम्हाला एवढं प्रेम लावलं आणि त्या प्रेमामध्ये आम्हाला गुंतवलं आणि हिथं सोडून तो मात्र काही मथुरा नगरीच्या ठिकाणी निघून गेला म्हणून असणाऱ्या तो परम नाटकेचे तत्वर तुझा विश्वास नाही अनु मात्र तुझं भाग्य आले थोर बाळ मित्र हे कृष्णा तुझ्यावर विश्वास ठेवणं काही खरं नाही कारण का
आता तुला काही दैव योगाने या ठिकाणी भाग्य प्राप्त झाले, हा ऐश्वर संपन्न अशी अवस्था निर्माण झाली, आणि म्हणून आता तू आम्हाला गरीबाला काही विसरून गेला, म्हणून आम्हाला गरीबाला तू विसरून गेला. हे गवल्याची गुळ त्या ठिकाणी बरोबर आहे. मुच्या संगतीने जगा जीवना काही राखिल्या तू हा मन मोहना होय, होय. तो यशोदेचा दाना मी काना मनवी तुला. हे कृष्ण भगवंता आमच्या संगीतानं आपल्याला काही यमुना ताटकाच्या ठिकाणी आपल्याला काही गायी त्या ठिकाणी राखल्या, एवढं काही नाही. त्या ठिकाणी सानिध्य आमच्या सानिध्यामध्ये तू वाढला, गायी त्या ठिकाणी राखल्या, आणि असं असताना तू काही नाही आमची संगत तोडली आणि या ठिकाणी येऊन राहिला. थांबा थांबा. काय म्हणले हॅलो हॅलो झालं हॅलो गाय राखे तारोशी केशे तो आम्हा सांगा ते जे विषया आमच्या दुर्या ठक होणे काशी न लाजशी तोची के या गाई राखत की झालं मधला शब्द चालायची गडबड. गाय राखे तारोशी केशी तू आम्हा सांगा ते जेविशी आमच्या धोऱ्या ठकून कासे न लाजशी तू कृष्ण भगवंता काय केलं? अरे आमच्या समवेत काही नाही त्या ठिकाणी काही नाही गायी राखल्या, आमच्या शिदोऱ्या घेतल्या आणि शिदोऱ्या घेऊन काय केलं? भक्षण केलं. बोला की पुढं. तो हा माहू मरे आमाशी गाली सेवना माळी रोज बुख्यावरे सकाळी डाई लागली मारो गड्या. हे कृष्ण केले त्यात यमुना असणारा त्याने होतो तू मामा अशा प्रकारचे त्याने त्या ठिकाणी खेळ करलो, आणि त्या ठिकाणी तुझ्यावर राज आला किंवा आमच्यावर तो भुक्या त्या ठिकाणी काय येत होता. तो मोठा चोर होशी तुझ मायेने बांधिले उकळाच्या तेव्हा उतरिले मला रजून दोघासे आठवते की ऋषिकेशा. आणि संपूर्ण करायचे गोकुळनगराच्या ठिकाणी असताना तू काय केलं? उच्छाद मांडला, चोऱ्या मांडल्या, गागाने यायला लागली, म्हणून आईनं तुला काही नाही दाब्यानं बांधलं. कशाला बांधलं? उकळाला बांधलं. तरी गप्प बसला नाही, रांगत उकळा सहित आला, आणि दारामध्ये जे वृक्ष होते त्या वृक्षाला उकळ अडकावलं आणि वृक्ष उन्मळून पाडले. यमल अर्जुनाचा काय त्या ठिकाणी काय केला? उद्धार केला. हे तुला आठवतं का? निधन एवढं तरी लक्षात आहे का कृष्णा? म्हणून असणारी ही मुलं कृष्ण भगवंताला विचारवलं. कृष्णा तुझ भाग्य आले थोर ये रवी तू नंदाचा किशोर तुझ्या गोकोळीच्या खोडी समग्र नावर नव्हते शेषाते. हे कृष्ण भगवंता तुला आज काही वैभव प्राप्त झाले, भाग्य तुला प्राप्त तुझ्या नशिबाने प्राप्त झालं. अरे असणारे जे काही गोकुळ नगर आहे, या गोकुळ नगराच्या ठिकाणी असणारा जो काही गवळ्याचा मुलगा आहे, तू मुलगा बरोबर आहे की गवळ्याचा मुलगा आहे, नंदाचा किशोर नंद राजाचा आणि यशोदा मातेचा असणारा काही तो मुलगा आहे. भाग्य आलं म्हणून काही आम्हाला विसरून गेला. वर्णवते त्या ठिकाणी असणारे जे केले तू गोकुळ नगराच्या ठिकाणी केलेला जो पराक्रम आहे, ज्या चोऱ्या केल्या अरे हजार तोंडात असणारा जो काही शेष आहे, शेषानं वर्णन करता नेती म्हणून त्याच्या वाचेला कुलप पडली, पण तुझ्या असणाऱ्या कर्तृत्वाचं वर्णन करता आलं नाही. म्हणून असणारी ही बालक कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी कौतुक करून बोलू लागली. सरे चारे ता गोविंदा वळत्याना देशे तू कधा मग तुझ मारू आम्ही मुकुंदा ते तुझ आठवते की नाही.
हे कृष्ण भगवंता काही नाही घाईच्या वेळेला काही नाही राखत होतो आणि त्या वेळेला काही नाही आमच्यावर वळतीची पाळी आली की काही नाही आम्ही वळती करून आणतो, पण तुझ्यावर पाळी आली की तू मात्र लबाड्या करायचं, तू काही वळती करीत नव्हता. मग मात्र तुला आम्ही तुझ्या पाठीवर बुक्क्या मारत होतो. हे तर आठवतं का तुला? हे तर तुझ्या लक्षात आहे का? गवळ्याची मुलं कृष्ण भगवंताला बोलू लागली. मोत्याचे दोऱ्या एकत्र करून काला वाटीशी तू चक्रपाणे तू आंबील ताक घट घटोनी पित होतासी गोपाळा. हे कृष्ण भगवंत वनात करायच्या ठिकाणी घाई करायला गेली, सगळ्याच्या सुताऱ्या गोळा करायच्या आणि सगळ्याचा काय गोपाळ कलाच्या ठिकाणी करायचं, तू वाटण करायचं आणि दाग मात्र प्राशन तू एकटाच करत होता. आता बहुत झालासे सुकुमार ते विसरलासे तू समग्र. अरे तू परम होसी निष्ठुर मायानो मात्र नाही तुझे. कृष्ण भगवंता मथुरा नगरीच्या ठिकाणी वैभव प्राप्त झालं, त्यामुळं तू आता सुकुमार झाला, नाजूक झाला. वनांतराच्या ठिकाणी निगरगट्ट होता, आता तो सुकुमार झाला. आणि त्यामुळं या ठिकाणी सुकुमार झाला आणि तुझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी आमच्या विषयी जो काही प्रेमभाव होता तो प्रेमभाव संपला आणि तू निष्ठुर झाला. दया तर तुझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी मायाच शिल्लक राहिली नाही, म्हणून स्वतःसाठी कवळ्याची मुलं त्या ठिकाणी बोलवलं. या तुझ्या अंगासी माकेशेन आताच्या रचिला उत्तम चंद. तेव्हा घोंगडे पांघरून पित वसनाता झळके. कृष्णा घरी लागत होतो त्यावेळेला, अरे तुझ्या अंगाला कधी शेण लागत होतं, माती लागत होती, पण आता तुला वैभव प्राप्त झालं आणि त्यामुळं मर्यादेवी असणारा जो चंदन आहे त्या चंदनाची मोठी केल्या तुझ्या अंगाला आहे, सुगंध येतो मोठे तुझ्या अंगाला आहे. एवढं तर नव्हे, आमच्या संवेद वनांतराच्या ठिकाणी होता त्यावेळेला काही नाही घोंगडी पांघरत होता, घोंगडी निबर्लक घोंगडी त्वचनाची. आता उत्तम मऊ सोत असणारा काही शेला या ठिकाणी पांघरायला मिळतोय. तो ऐशा रामात केले या ठिकाणी राहिला आणि त्यामुळे कृष्ण भगवंता आमचा विसर तुला पडला. या मयुरापीचे शिरी शोभत आता रत्न किरीट विराजत. काय गुंजाचे हार डोलत आता कौस्तुभ पदके झळकते. कृष्ण भगवंता आमच्या सभेत ज्यावेळेला वनांतराच्या ठिकाणी होता त्यावेळेला काही ना मूर्ती केल्या लावलेलं होतं, गळ्यामध्ये असणाऱ्या काही गुंजाच्या माळाच्या ठिकाणी होत्या. आता तुला ऐश्वर प्राप्त झालं त्यामुळे तुझ्यावर काही नाही रत्न खचित अशा प्रकारचा काही मुकुट तुझ्या डोक्यावर आला आणि ते केले गळा गुंजाच्या माळाजवळ मुक्ता फळांचे हार केल्याच्या ठिकाणी तुझ्या गळ्यामध्ये आले आणि त्यामुळं तू विसरला का? बोला पुढं. या तो विसरला सी गोपाळा आता भाग्य आले घन निळा. एखादा कृष्ण नायिका वेळोवेळा हसती रुक्मिणे सहित. कृष्ण भगवंता सर्वस्वाचा विसर तुला झाला याचं कारण म्हणजे की नाही तुला भाग्य प्राप्त झालं. ज्या वेळेला गवळ्याची मुलं या ठिकाणी बोलतायत उपरोक्त अनन्य युक्तीनं बोलतायत, पण कृष्ण भगवंताची भक्ती अंतःकरणाच्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे ज्या वेळेला रुक्मिणी माता सत्यभामा या देवकी या सगळ्या असणाऱ्या काही स्त्रियांनी त्या ठिकाणी हो 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 हसायला लागल्या, कारण आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. गोपाळ म्हणे ऋषिकेशे जय तू कालियाच्या डोही बुडालासे. आम्ही गोंघाट त्या समयासी हरी केला तुझं कारण. कृष्ण भगवंता आणि ज्या वेळेला काही यमुना डोहाच्या ठिकाणी असणारी भीती काढण्यासाठी गेला त्यावेळेला जो काही कालिया नाग आहे हा कालिया नाग त्या ठिकाणी आला आणि त्याच्या काही नाही डोक्यावर काही नाही तांडव नृत्य करायला लागला. त्यावेळेला पाण्यामध्ये बुडाल्यानंतर आम्ही कालवा केला तेव्हा सगळे मोचा गोंगाटा एकता भेने मग तुझं सोडिले कालियाने. आम्ही तुझं वाचविले प्राण
लावणे ऐकता कृष्ण हास्य आले काय गंमत आहे. अरे आम्ही चालवत केला आणि कालिया नागानं त्याने एवढा गोंधळ त्या ठिकाणी आमचा झाल्यामुळं कालिया नागानं तुला सोडलं. हा आणि तेव्हा काही नाही तू जीवन राहिला असं म्हटल्यावर कृष्ण भगवंताला मनापासून हसलं आलं, मनापासून हसलं आलं. वर्ण हित येणं वेगळं आणि बेबीच्या पेटापासून येणं वेगळं. कारण या ठिकाणचा असणारा जो भक्तिभाव आहे तोच जाणे, भगवंतच जाणे. भक्तांचा भक्तिभाव भगवंत जाणे. हा येत्राला या रगाबाळाचं काम नव्हे, जातीचं लागतंय. गुरुवाच्यानं भक्ताच्या जातीचं लागतंय. देव पहावयाचे गेलो देव भोवची शिळादारी इंद्र वर्षला आम्हीच मग गोवर्धन उचलला तू एकची आंघोळी गोपाळा लावून ठकवेसे आम्हा ते कृष्ण भगवंता गोवर्धनाची पूजा केली. इंद्रदेवाला राग आला. चंद्रशिळाचा वर्षाव त्या ठिकाणी पावसाचा करायला सुरुवात केली. त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून असताना गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी उचलून धरला आणि त्यामुळं तो काय केलं, फक्त एक करंगळी लावली, एक बोट लावलं, करंगळी लावली. आम्हा सगळ्यांना काही नाही फसविलं, तू फसविलं. ही गवळ्यांची मुलं कृष्ण भगवंताला बोलवलं. असे सौंगडियाच्या गोष्टी ऐकता तो चला जगाजेटे तू आल्या गोकोळीच्या गोरटी देखील दृष्टी कृष्ण नाथे. अशा प्रकारे असताना गवळ्याची मुलं बोलतात. त्यावेळेला असताना ते काही गोकुळनगराच्या ठिकाणी असताना ज्या गवळणी होत्या या गवळणीने कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी पाहिलं. पाहिल्याबरोबर परम सुंदर लावण्य खाणे किंवा उतरल्या सवदामिन्या किंवा आल्या स्वर्गाहून देवांगणा साक्षात. गवळणी होत्या. गवळणी कशा होत्या, लावण्याच्या पुतळी, सौंदर्याची होती. नाही प्रत्यक्ष कार्याचे काही स्वर्ग आहे. या स्वर्गावरून असणारे मेनकर अंबा तिलोत्तमा उर्वशी अशा प्रकारच्या अप्सरा जशा काही नाही सुंदर असाव्यात अशा काही नाही त्या गवळणीच्या ठिकाणी आल्या. कृष्ण भगवंताला पाहू लागला. पाहते कृष्ण नायक म्हणते धन्य गोकुळीच्या गोपिका परम सुकुमार लावण्याला ते का वैकुंठ नायक भाळाल्या. कृष्ण भगवंताच्या असणाऱ्या ज्या काही स्त्रिया त्याचप्रमाणे कृष्ण भगवंत तिथले काही सगळे जण त्याच्या गवळणीला पाहिलं. पाहिल्याबरोबर असणारे खरोखरच असणारे ज्या काही गवळणी त्या गवळणी अतिशय सुकुमार आहेत, सुंदर आहेत. आणि त्या कृष्ण भगवंताचं सावळं साजिरं गोजिरं स्वरूप पाहिलं आणि कृष्ण भगवंताला या भाळल्या प्रेमाचा वर्षाव असणाऱ्या कृष्ण भगवंतावर त्यांनी केला. म्हणून ग्रंथ करते बोलवलं. सो गोकुळेच्या युवते कृष्णा चरण दृढ धरित्या प्रेम कृष्णाशी भेटते प्रेमाचे तीन समाये. पुढे झाल्या आणि त्या ठिकाणी असणारे जे काही कृष्ण भगवंताच्या असणारे जे चरण कमल म्हणजे पाय घट्ट केले त्या ठिकाणी. प्रेमानं अंतःकरणाच्या ठिकाणी भाव शुद्ध भाव होता. अंतःकरणाच्या ठिकाणी भक्ती होती आणि त्या भक्तीनं पाय घट्ट धरले सोडायला तयार नाहीत अशी अवस्था त्या गवळणीची झाली. नाते वेद कवन माळे आमासे ठाकुनी गोकुळे तुम्ही द्वारका वसविली नाही दिसली भेट कदा. भगवंता अरे गोकुळ नगराच्या ठिकाणी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, आम्ही तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, पण आम्हा सर्वांना केले तुम्ही फसविलं आणि आम्हाला गोकुळ नगराच्या ठिकाणी ठेवलं आणि द्वारका नगर असणार त्या ठिकाणी वसविलं, नवीन निर्माण केलं आणि त्या ठिकाणी तुम्ही वस्ती केली. एवढी लबाडी केलं तुम्ही केली त्या गवळणीत बोलला. गोपिकाचे करोने समाधान गवळे असे भेटला श्रीकृष्ण तो नंद यशोदा देखता दुरोन धावोनी चरण हरिधरे. त्या ठिकाणी करायच्या गवळणी होत्या. या गवळणीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी कृष्ण भगवंतानं समाधान केलं
गवळ्याला भेटले त्यालाही समाधान केलं. काय करील तो नोहे महाराज. अरे भगवंत भक्ताला देखील समाधानी करतो हा. आणि अशा प्रकारे केले समाधान गवळी आणि गवळी याला त्या ठिकाणी करून दिलं. त्यानंतर यशोदा माता आणि नंदराजा त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर पडतच त्याने कृष्ण भगवंत गेले आणि त्या ठिकाणी जाऊन दोन हस्त त्याने मस्तक दोघांच्या पायावर ठेवलं. पुराण पुरुष जगत पालक यशोदेचे पदरी ठेवी पदी मस्तक ठेवी मस्तक होय. ये हरिने हरिशी धरोने हस्तक क्षमा लिंगन दिदले पये. अरे परब्रह्म असणार पुराण पुरुष असणार जो केला कृष्ण भगवंत आहे. कृष्ण भगवंतानं यशोदा मातेच्या पायाला हात लावते चरण ठेवणार एवढ्यामध्ये यशोदा मातेनं चटकन केलं उठत आणि प्रेमानं हृदयाच्या ठिकाणी धड अशा प्रकारचं आलिंगन दिलं. ये शोधेचे पयोधर ते पाना फुटला सत्वरा जातीला अमृत क्षीराब्दी जवर बालपणी पेला असे. आणि ज्या वेळेला त्याने कृष्ण भगवंता हृदयाच्या ठिकाणी थोडंसं आलिंगन दिलं आणि त्याच वेळेला असताना जी यशोदा माता होती पयोधराच्या ठिकाणी असणार केले त्या ठिकाणी पाना फुटला आणि अंतःकरणाच्या ठिकाणी विचार केला की याच पयोधरातून बालपणी असणाऱ्या माझ्या कृष्ण भगवंतानं पैपान केलं म्हणजे दुग्धपान केलं. यशोदा माता बोल. यशोदा मने राजीव नेत्र निराळ वर्ण कोमल गात्र मज सांडोने सुकुमारा बहुत दिवस गेला असे. कृष्ण कसं आहे श्री राजी बनायलाच आहे. राजी बनायला तुझे हा मोठ्या मोठ्या डोळ्यातच आहे. त्याच्या पुंज अशा प्रकारचे डोळे कृष्ण भगवंत तुझे आणि त्याचप्रमाणे हे कृष्ण भगवंत तो सुकुमार आहे. त्याच्या पुंज अशा प्रकारची तुझी अवस्था आहे. आणि असं असताना गोकुळ नगराच्या ठिकाणी मला एकटीला सोडलं आणि तू द्वारका नगरीच्या ठिकाणी निघून गेलास. कित्येक दिवस भेट नाही दिली. यशोदा माता अंतःकरणाच्या ठिकाणी दुःखाची शान बोल. कृष्णा तुझा विनय एक क्षण झाला आम्हासी पहा युगा समान. हरी तुझी बाळाली लाटवून आम्ही प्राण रक्षिले. कृष्णा कृष्णा अरे तुझा वियोग त्या वेळेला झाला. त्या वेळेला एक एक क्षण मला युगासारखा गेला युगासारखा गेला. पण हे कृष्ण भगवंता तुझ्या स्थानी जे बाल लिहिलंय की बाल लिहिलं त्या ठिकाणी आठवून या ठिकाणी आम्ही जिवंत राहिलो म्हणून असणारी यशोदा माता त्या ठिकाणी बोलवलं. ओ कळे बांधिले तुझ ऋषी केसे मनोनी मजवरी रुसला असे. मज टाकोनी परदेशे तो द्वारकेशी वसतोस. नव्हे का तुला काय मी दोऱ्यानं बांधलं आणि ओखळाला बांधलं म्हणून तू माझ्यावर रुसलास का. आणि रुसून असणारं द्वारका नगराच्या ठिकाणी तू वास्तव्य केलं म्हणून माझी भेट घेतली नाही का कृष्णा. रे कृष्ण म्हणे जननी लागून तो मापाशी लागले माझे मन तो नंदाला जवळ जाऊ ना कृष्ण चरण वंदिले. असं काही नाही. मी द्वारका नगराच्या ठिकाणी असलो माझा देह त्या ठिकाणी होता पण माझा असणारा अंतःकरण जे होतं ते तुमच्याच जवळ होतं. सारखं तुमच्याकडे तर त्याने माझं लक्ष होतं. एवढंच नाही यशोदा मातेला बोलले यशोदा मातेची समजूत घातली आणि असणारे जे नंदराजे होते या नंदराजाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. कमलौद भवाचा जनिता त्याने आलिंगीला नंद पिता म्हणे सकाया श्रीकृष्ण नाथा दूर टाकिल्या माते. आणि सर्व जगत असणारा जो ईश्वर आहे सर्व जगतात असणारा जो केले जगद्गुरु जे परब्रह्म आहे या परब्रह्माला केले त्या ठिकाणी हल्ल्याच्या ठिकाणी आलिंगन दिलं आणि म्हणून आपले हे केले कृष्णा
कृष्णा, अरे आम्हाला सोडून गेले या ठिकाणी तू निघून गेला नव्हे, आम्हाला तू टाकून गेली त्या ठिकाणी दूर टाकलं, आमचा आठव तुला झाला नाही म्हणून नंदराजे कृष्ण भगवंताला बोलू लागला. स्वहाती धरोनी नंद यशोदेशी आणली वसुदेव देवकी पाशी क्षमालिंगने एकमेकाचे प्रेमादरे देती तेव्हा काय गंमत आहे बघा. तात्काळ त्या ठिकाणी देवके आणि त्या ठिकाणी आपल्याला जे केलंय यशोदा माता आणि नंदराजा या दोघांच्या हाताला धरलं आणि ज्या ठिकाणी असणारी देवकी माता आणि वसुदेव पिता होते त्या ठिकाणी काही आणल्याबरोबर हे एकमेकाला कडकडून भेटले. अष्टनायकाल्या धावण्याने 16 सहस्र निथिंबिन्या धड लागती यशोदेच्या चरणी मस्तक ठेविती आधारे. त्या ठिकाणी आपल्याला ते केल्या कृष्ण भगवंताच्या ज्या पत्न्या होत्या तर त्या ठिकाणी आल्या आणि जी यशोदा माता होती त्या यशोदा मातेचं दर्शन घेतलं. 16 सहस्र माझी पटराणी लावण्य खानी मनमात जननी तिने यशोदेच्या चरणी मस्तक ठेविले आधारे. आणि या ठिकाणी आपल्या आधी माया आधीची चक्की असणारी जी केली रुक्मिणी माता कृष्ण भगवंताची पट्टराणी नवे 16,108 चे स्वामिनी मालकी मुख्य आणि ती पटकन पुढे झाली आणि आपणारी जी यशोदा माता आहे यशोदा मातेच्या पायावर डोकं ठेवलं नवे दर्शन घेतलं. शोधेने रुक्मिणी हृदय धरले आनंदन माहे दिगमंडळी कौशल्यने सीता लिंगिले तयशीच रीती झाली ते यशोदा मातेनं चटकन केल्या रुक्मिणीला त्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी अशा प्रकारचं आलिंगन प्रेमानं आलिंगन त्या ठिकाणी गेलं. आणि त्याप्रमाणे जे कौशल्य माता आहे या कौशल्य मातानं सीता मातेला काही नाही त्या ठिकाणी प्रेमानं आलिंगन द्यावं तशा प्रकारे यशोदा मातेनं रुक्मिणीला त्या ठिकाणी आलिंगन दिलं. असो यावरी ग्रहणी करोनी स्नान कृष्ण यात्रा केली सांगदान आनक दुदुंबी उग्रसेन भिन्न भिन्न दाने देते. यानंतर ग्रहणाचा फलवकाळ होता त्या फलवकाळाचं स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर निरनिळ्या प्रकारचं दान करावं सुवर्ण दान करावं ताम्र दान करावं वस्त्रदान अन्नदान हे दान त्या ठिकाणी कृष्ण भगवंताने याचकांना केलं. मर्याद भांडार फोडून सुखी केले याचकाचे सदा तृप्त मन हरिवदन पाहते. अरे जे भांडार होता खजिना होता तो काही खजिना रिकामा केला आणि जे भिक्षेपूर होते जे याचक होते त्या याचकांना पुरे महिनेपर्यंत गेले त्या ठिकाणी दान केलं. काय केलं? दान केलं. आणि अशा प्रकारे कुणी सुद्धा दुबळा त्या ठिकाणी याचक दुबळा राहिला नाही. बोला पुढे. ओ कोळे जन आले तितुके श्रीकृष्ण गौरविले दिव्य वस्त्राभरणी ते वेळे पूजिले सोवळे गोपाळे. जेवढे गोकुळ नगरीहून त्या ठिकाणी आले होते स्त्री पुरुष बालक त्या सर्वांना वस्त्र भूषण अलंकार दाग दागिनं सर्वांना त्या ठिकाणी आभूषण सहित त्यांचा आदर तिथे केलं नवे सत्कार केला आणि त्यांची पाठवणी केली. कमिनी म्हणे यादवेंद्रा बंधूची बरवी पूजा करा माझा हे ताजी पुरला करा सवंगडे तुमचे पाहोने. रुक्मिणी म्हणू लागली की तुमच्या आकाराचे काही बंधू आहेत त्या बंधुकाची जवळच्या मुलाची काही पूजा करायची कारण का तुमचे सौंगडी पाहून माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी इच्छा परिपूर्ण झाली म्हणून तारी रुक्मिणी माता त्या ठिकाणी बोलून दिव्य वस्त्रे अलंकार जे चांगले गोकुळीच्या गोपिकाशी ते वेळे ते दिले घन निळे देखत हसू आले रुक्मिणी.
त्या गोकुळ नगराच्या ठिकाणी असणाऱ्या गवळणी होत्या हा दीड अशा प्रकारचे अलंकार त्याच्यापुंज अलंकार वस्त्रभूषण अलंकार हे सगळं असताना गवळणीला दिलं. त्यावेळेला असताना रुक्मिणीनं पाहिलं आणि पाहून हसली. श्री कृष्णाशी म्हणे ते वेळा बरव्या गौरवाची गोपी बाळा आपुले पूर्व ओळखी सांभाळा केला सोहळा तो बाळपणे. स्त्री पतीला बोलताना कसं खोचक बोलून याचा पत्ता लागत नाही. लय अवघड खेळ आहे. स्त्रीचं महत्वच कोणाला कळलं नाही. कारण का कृष्ण भगवंताला रुक्मिणी मला त्या ठिकाणी म्हणू लागले असणाऱ्या गौरवाच्या आमचं त्याने आग्रा तिथे सोहळा चांगल्या प्रकारे करा. कारण गोकुळ नगराच्या ठिकाणी तुम्ही जो केलेला पराक्रम आहे जुनी ओळख आहे हा त्या ओळखीना करा त्याने या ठिकाणी त्यांचा आग्रा तिथे करा. खोचक बोलली का हा लौकिक करताय. पण हे एक लक्षात घ्या हरिविजय ग्रंथ म्हणतात व्हावी ना व्हावी काही ना अध्यात्मच आहे. बरोबर आहे महाराज मला काही तेवढं ज्ञान नाही हा पण अध्यात्म सांगायला सुरुवात केली एक 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 काव उठून जाईल वाचक प्रवचक शिल्लक आणि ऐकायला पांढरून एकदा रुक्मिणीच्या वचन हसो आले जगन्नाथ सत्यभामादी 16 शस्त्र ललना हसते तेव्हा आनंदे. रुक्मिणीच्या जे बोललाय जे कृष्ण भगवंतानं ऐकलं अंतःकरणाच्या ठिकाणी काही हसू कृष्ण भगवंता आलं नव्हे. त्या ठिकाणी सत्यभामा आहे यज्ञवालिकी आहे जांबवंती आहे निरनिळ्या प्रकारच्या 16,107 रुक्मिणी सोडून सगळ्याचा गेले त्या ठिकाणी खो 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 हसायला लागले. नंद यशोदेचे पूजन आपण करीत श्रीकृष्ण बहुत अलंकार धन नंद यशोदेशी समर्पिले. आणि यशोदा माता त्या यशोदा मातेची पूजा केली. पुष्कळ अलंकार वस्त्रभूषण अलंकार त्या ठिकाणी दिले. मला सांगा जी माता आहे त्या मातेला मुलाकडून कशाची अपेक्षा नसते. कशाचीच अपेक्षा नाही. निष्काम प्रेम केलेलं असतं मुलावर. तिला आई म्हणावं तिला आई म्हणावं आणि जी मुलाकडून अपेक्षा करते ना तिला काय म्हणावं अशा प्रकारे या ठिकाणी निष्काम असणारी काही माता त्याने त्या ठिकाणी प्रेम करते. पण कृष्ण भगवंतानं आपलं कर्तव्य कारण मुलाचं कर्तव्य लक्षात घ्या त्या आई वडिलांचा सांभाळ याचा योग्य असणारं त्याने त्या ठिकाणी सांभाळ उतार वयामध्ये करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. आईनं जसं निष्काम प्रेम केलं त्या पद्धतीनं असणारं जो मुलगा आहे त्यानं काही नाही आपल्या आई वडिलांचा काही नाही मरेपर्यंत यथा योग्य चांगल्या प्रकारे सांभाळ करणं ही आमची भारतीय संस्कृती ही आमची भारतीय संस्कृती यातली नित्य आहे. पण लय अवघड आहे. लगेच 17व्या दिवशी पोरग नसून बाजूला म्हाताऱ्याला पोपटात बोला पुढं वाके म्हणे यशोदे लागून त्वादे केले अरे ते बालपणा कृष्णाशी करविले स्तन पान तुझी धन्य त्रिभुवने. त्या ठिकाणी असणारी जी देवकी माता बरोबर आहे देवकी माता असणारी यशोदा माता खरोखरच यशोदा माते धन्य धन्य असणारे केले. कारण का आणि जो बालपण होता त्या बालपणाच्या ठिकाणी असणार जे कृष्ण भगवंत आहे त्या कृष्ण भगवंताला स्तनपान तूच केलं. लहानाचं मोठं तूच केलं. सांभाळ पालन पोषण तूच केलं. म्हणून तुझ्यासारखी धन्य तूच असणारी कोण देवकी माता यशोदा मातेला त्या ठिकाणी बोल कंसे आपटली 6 बाळे कृष्णायशी सुंदर सावळे सांगता देवकीसी हृदय दुःख आठवले बंदी शाळेचे. अरे मला बंधू असताना जो काही कंस आहे या कंसानं माझ्या असणारी केले 6 बाळ आहेत. कृष्णासारखी सावळे कोचरी अशा प्रकारे सुंदर होते पण निर्दयानं शिलेवर त्या ठिकाणी आपटेले त्यांचा प्राण त्या ठिकाणी असणारी जी देवकी माता आहे
कारागृहाच्या ठिकाणी असणारी अवस्था आठवली, अंतकरणाच्या ठिकाणी दुःख निर्माण झालं, डोळ्यातून खळ खळ अश्रुधारा वाहू लागल्या. देवकी म्हणे यदुवीरा तुवा गुरुपुत्र आणला मागारा, तू जाऊन ज्येष्ठ सुकुमारा कंस पूर्वी मारी दे. त्यावेळेला असणारी देवकी म्हणू लागली, हे काय कृष्ण भगवंताचे, तुम्ही बोलू नका बरं का. कृष्ण भगवंताचे गुरु कोण? नाही फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले. अहो ह्यातलं वर्म घ्यायचंय, लक्षात ठेवायला पाहिजे. कर्म नको म्हणून हा ग्रंथ नाही, लक्षात घ्या. हा मुळात तर काही नाही हिवत नाही, श्रावण महिन्यात कसं तर लागतंय. लागलं तर उरका बाबा आमुष पाहिजे, झालं पाहिजे, करीला मोकळं. लय अवघड खेळ. हा अरे साध्यपणे गुरु होते, त्या सांध्यपणे गुरु असणारा जो काही मुलगा होता तो मरण पावला, तो स्वर्गाहूनच पारे हे कृष्ण भगवंत आणला. आणि त्या कंसानं काही माझे 6 बालक या ठिकाणी मारले. त्याचं काय? ते माझी मजानुनी सत्वर भेटी वै भेटवी चक्रपाणे, मग बोले कैवाल्य धाने देवकी प्रतीत्य देवा. कृष्णानं 6 मुलं काही मारली आणि ती हे केले चक्रपाणी, हे कृष्ण भगवंताचे या ठिकाणी तात्काळ घेऊन ये आणि मला भेटव, मला भेटव. म्हणजे समाधान. मागणं कुणाचं आहे? मागणं आईनं मुलाला मागणं मागावं का? आईनं मुलाला मागणं मागावं का? आई वडिलांनी मुलाला आज्ञा करायची असते, बरोबर आहे. अधिकारवाणीनं सांगायचं असतं. पण कोणत्या गोष्टी अधिकारवाणीनं सांगाव्या आणि कोणत्या नम्रतेनं गोड बोलून सांगाव्या याचं भान त्या ठिकाणी पाहिजे, मातेला भान पाहिजे. त्या ठिकाणी असताना हे कृष्णा माझी 6 मुलं काही कंसानं मारली आणि ते 6 मुलं जसं सांदीपणे ऋषीचा मुलगा आणून दिला तशी 6 मुलं मला आणून दे म्हणून असणारी यशोदा देवकी माता त्या ठिकाणी बोल. ते आताचे पाय नवला तुझं भेटवे तो 6 बाळ्या, ये मासी आज्ञा करे घन निळा ते तत्काळ आणले. काय करेल तो हे महाराज, भगवंताला काय करता येणार नाही. आई काय एवढी चिंता करू नका, आता तुमची बालकं त्याच्यात तुम्हाला आणून भेटवितो. तात्काळ आम्हाला करंट लावला, करंट आज्ञा केली आम्हाला आणि सांगितलं देवकी मातेची नव्हे माझ्या असणाऱ्याची बंधू आहे, जी बहीण आहे ती 6च्या 6 आणून या ठिकाणी भेटव. म्हणजे बरोबर का नाही? हा जो यमधर्म होता 6 बालकं घेऊन त्या ठिकाणी उतरला नव्हे. हे बाळे आणून देवकी पुढे देत मोक्षदान्या, आश्चर्य करी ती 2 जणी देवकी आणि यशोदा. 6च्या 6 बाळा आणली देवकी पुढे उभा केली. त्यावेळेला देवकी माता आणि यशोदा माताला अंतकरणाच्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागलं. आश्चर्याचीच गोष्ट आहे घेऊ. हे गेलं आश्चर्य गेले, आश्चर्य यातून हे करू लागल्या. पण पुढे बोला. हे बाळे ते वेळे देवकीने हृदय जन आश्चर्य करे ती सगळे अद्भुत करणी केली. 6 बालक त्या ठिकाणी आणलेले सर्व समाज त्या ठिकाणी गोकुळ नगरीचे होते. त्या द्वारका नगरीच्या ठिकाणी सगळे होते. सगळ्यांना अंतकरणाच्या ठिकाणी आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. आघाडीची करणी घडली. जे घडू नये ते घडलं. घडू नये मेलेला माणूस येतं का परत? पण स्वर्गावरून ते परत आलं. आघाडीची घटना गेली म्हणून सर्वांना काही आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं. ते घेऊन गोकुळीचे जन श्रीकृष्ण सारिले भोजन. 5 रात्री ते क्रमून सुख दिधले समजता. अशा प्रकारच्या ठिकाणी सर्व प्राणी केले गोकुळनगरीचे लोक होते. सर्वांना काही त्या ठिकाणी भोजन दिलं. 5 रात्र काही त्या तटाकी
ग्रहण पर्व काय नदीचा काही होता ना, एक नदीचा झाला त्या ठिकाणी काही 5 रात्री मुक्काम केला आणि मुक्काम करून या उपरे श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन नंद यशोदा गवळ हे जना हा. गोकुळाशी गेले परतवन श्रीकृष्णाशी आठविते. आणि यानंतर नंतरच्या काही असणारी यशोदा माता आणि गोकुळ नगरीचे असणारे जे काही सर्व लोक होते हे लोक गोकुळ नगराच्या आज्ञा ठिकाणी गेले. घेऊन. पण चालले कसे कृष्ण भगवंताचं महिमा कृष्ण भगवंताचं नामचिंतन करीत करीत जाऊ लागले. आम्ही वारीला जातो, गाव आले की ओम श्रीराम जय राम जय जय राम. होय का नाही? आणि गाव लांब राहिलं चालले का पाठ हे बोला बाबा सकाळ भारेसी मधुसूदन द्वारकेशी आला परत होना हा. ग्रहण यात्रा झाले संपूर्ण ब्रह्मानंदे करून असं अशा प्रकारची काही ग्रहण यात्रा होती. ती ग्रहण यात्रा त्या ठिकाणी भगवंतांनी संपवली. त्या गोकुळनगरीचे लोक त्याने पाठवले आणि स्वतः सर्व त्याने परिवाराशी कुठे द्वारका नगरीच्या ठिकाणी येऊन दाखल वरे यज्ञ कृष्ण सुत वन क्रीडेशी गेले समाज कंदुक खेळत खेळत अरण्यात धावते. आणि यानंतर असणारी कृष्ण भगवंताची जी मुलं होती ती मुलं काही नाही त्या ठिकाणी शिंदू खेळता खेळता अरण्यामध्ये गेले. कंदुक खेळता उसळला महाकोपा माझे पडेला सकळ यादव तेव्या कोपात विलोकिते. असताना चेंडू खेळत खेळत गेली त्यावेळेला चेंडून उशी घेतली आणि मोठ्याच्या मोठी असणारी विहीर होती. या विहिरीच्या ठिकाणी जाऊन तो चेंडू पडला. त्यावेळेला सगळे असणारे यादववीर त्या विहिरीच्या भोवताली गेले. आत पाहू लागले. काय दिसलं? आत किंचित नसे निर माझी सरड पडेला पर्वता का कमान. महाविशाळ भयंकर उघडून नेत्र विलोकित. ज्यावेळेला काही वापरून बघायला सुरुवात केली त्यावेळेला पाणी थेंबर सुद्धा नाही. पण महाभयानक मोठ्याच्या मोठा असणारा सरोड आहे. हा सरोड त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये पसरलाय. डोळं मोठं मोठं करून त्या गवळ्यांच्या यादवांच्या मुलाकडे पाहायला सुरुवात केली. यादव म्हणती जन्मावरी पाहे एवढा सरड देखील नाही. एक धावली नवल हे कृष्णाशी सांगती नवल हे. सगळी असणारी तिकडे यादवांची मुलं होती. ते म्हणलं अरे एवढ्याचं एवढं झालं पण एवढा मोठा सरोड कवा आपण पाहिला नाही. नवल वाटलं. पळतच असणाऱ्या कृष्ण भगवंताकडे आले. कृष्ण भगवंताला काय सांगितलं बोला? बोळास येत कमलावर ते पाहावयाले सत्व कृपा माझी कौस्तुभ धर पाय सादर विलोकुले. कृष्ण मोठ्याच्या मोठा स्वरूप त्या विहिरीमध्ये पडलाय. म्हटल्या भरून असणारे जे कृष्ण भगवंत तात्काळ उठले आणि विहिरीच्या जवळ आले आणि ते कौस्तुभपणे धारण करणारे कृष्ण भगवंत या आणि त्याने आज वाकून पाहिल्याबरोबर दृष्टी पडता साचार तत्काळ झाला त्याचा उद्धार. पावनिया देवी दिव्य शरीर कुपा बाहेर पातला. कृष्ण भगवंताची दृष्टी पडली. पडल्या बरोबर असणारा जो काही सरूड होता कर्णाला शाप होता त्या शाप मुक्त झाला. दिव्य देह त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि तो विहिरीच्या बाहेर आला. ब्रह्मादिका वंद्य पूर्ण क्षीराब देवासी नारायण याचे धरीने थडा चरण प्रेमे करून तयाने. अरे दुधाच्या समुद्रामध्ये ज्या काही शेषनारायणावर ज्या भगवंताचं काही वास्तव्य आहे आणि असा असणारा जो काही नारायण त्यातला असणार हा असणारा जो काही उद्धार ज्या काही ज्या पुरुषातून झाला त्याने येऊन या शेष नारायणाचे पाय त्या ठिकाणी धरले. ओ ठाकला जोडोने कर मग तयाशी पुसे श्रीधर. तू कोण येते सांग वीर काय प्रति उत्तर बोले तू. नम्रतेने हात जोडे पुढे उभा राहील. हा उद्धार झालेला पुरुष. त्यावेळेला कृष्ण भगवंताने विचारलं तू कोण आहे कुठला आहे आणि तुझी अवस्था अशी काय झाली
शाप तुला का प्राप्त झाला यातलं नेमकं कारण काय ते मला सांग म्हटल्याबरोबर आगमने नाव नृग नृपवर पुण्य पंथेवर तसाचार मग एका पाया घडला थोर झाला करमत बरे मी राजा होतो आणि राजा असताना धर्माप्रमाणे पुण्यशील अशा प्रकारचं काही माझं आचरण होतं तेव्हा मी वागत होतो राज्य त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी चूक नव्हती कसल्याच प्रकारचं पातक नव्हतं कसल्याच प्रकारचा अपराध नव्हता पण असं करता करता एक अपराध घडला त्या महापर्व काळी ब्राह्मण बोलावून सकाळी तयासी शस्त्र गोदाने आरपिली सवत्स विधी प्रकारे एक पर्व काळ होता त्या पर्व काळाच्या वेळेला हजारो ब्राह्मण त्या ठिकाणी बोलावले आणि बोलावल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मण बोलावले की दान करावं लागतंय कसं झालं बोला गाय वासरू दिले पूजा मान पाहून हे ब्राह्मणा गेले आश्रमाशी गायी घेऊन त्यात एका ऋषीची गाय पळून आले कळपात मुचा असं अशा प्रकारे ब्राह्मणाला ब्राह्मणाची त्या ठिकाणी 16 प्रकारे पूजा केली गाय वासरू सगळ्याला त्या ठिकाणी दान. पण त्या ठिकाणी असणारे एक ऋषीमुनी होते आणि त्यांची असणारी जी गाय होती ती परत काही आमच्या कर्त्यामध्ये येऊन दाखल झाली दुसऱ्या दिवशी करून स्नान आणि एका ब्राह्मणाला त्याची गाय दिली नेनोन मग तो ब्राह्मणाला पहावया दुसऱ्या दिवशी त्याने स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर त्या ठिकाणी ब्राह्मण त्याने सकाळी त्याला आला मग त्याला जी पळून आलेली जी गाय होती तीच त्याने त्या ठिकाणी दान केली आणि त्याच वेळेला ज्या कन्या ऋषींची गाय पळून आली तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला ते ती गाय धरिली म्हणे हे माझी पळून आले ब्राह्मण म्हणे माझा आता दिले मी न सोडे सर्वता किती अवघड पेत आहे त्या ठिकाणी गेला तो पळून गेलेल्या गाईचा मालक त्या ठिकाणी आला ब्राह्मणाला गाई झाला माझी गाय आहे त्यावेळेला असताना तो काही ब्राह्मण होता दुसरा तो म्हणू लागला मला आत्ताच दिली म्हणून मी गाय अजिबात सोडणार नाही एक भांड ते ब्राह्मण म्याधरे दोघाचे चरण पहिल्या ब्राह्मणाची शस्त्र गोदाना द्यावया सिद्ध मी त्या ब्राह्मणाचे केले पहिल्या ब्राह्मणाचे पाय धरले नतमस्तक झालो आनंद भावनेला शरण गेलो आणि 1000 गायी द्यायला तयार झालो तरी काही नाही तो ब्राह्मण गायी घ्यायला तयार नाही काय म्हणाला म्हणे मी ना घेई सर्वता माझी समज आता दुसऱ्या ब्राह्मणाची प्रार्थना तो हे सर्वता नायक या ठिकाणी पहिला ब्राह्मण होता 1000 लक्षपती गायी दिल्या तरी मी काही घेणार नाही माझी मला पहिली जी दिली तीच गाय दी त्यावेळेला असणारा जो काही ब्राह्मण आहे दुसरा ब्राह्मण तो म्हणू लागला मला दान दिली मी ही गाय सोडणार नाही आणि दुसऱ्या गायी घेणार नाही बोला पुढे भांडताना रातेच राहाविता दोघे क्षोभोने कृष्ण नाथा माझा शाप शस्त्रात पाडिले दोघांच्याही विनंत्या केल्या आनंद भावनेने शरण गेलो त्या गायी 1000 गायी दिल्याचं आमिष दाखवलं पण दोघेही घ्यायला तयार नाही कारण कोणच मागे सरकार चाललं नाही समेटलं घडलं ना सारासार विचारच ब्राह्मण करणार आणि त्यावेळेला ते रागानं बेभान झाले आणि रागानं बेभान होत मला त्या ठिकाणी शाप दिला ते महासरड होऊ नको पा माझे पडे पहोत दिना म्याधरेले तया त्यांचे चरण मागुती वचन बोलिले रागाच्या भ्रमामध्ये असताना काय ब्राह्मणाने शाप दिला
अरे आपल्याला मोठीच्या मोठी असताना ती विहीर आहे त्या विहिरेमध्ये गेले सदा होऊन पडतील असं शाप वचन ऐकल्याबरोबर मी नम्रतेला हात जोडले. होऊ नये तर अपराध माझ्याकडून घडला, शाप मला प्राप्त झाला. पण या शापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी उशाप बोला म्हणून असणारा हा राजा वचन बोलिले हा. पुढे या अवतरेल श्रीकृष्ण जो पूर्ण ब्रह्म सनातन त्याची दृष्टी पडता उतरून जाशील तेव्हा स्वर्गात अरे पुन्हा उतरले गेले कृष्ण भगवंता टाळता आठवा अवतार येतील आणि ज्या वेळेला गोकुळनगर पोहोचतील द्वारकेच्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी लोकांना यज्ञ करायला आल्यानंतर ते संपादन आणि मुलं येतील त्याने सांगितल्यानंतर कृष्ण भगवंता तुमची दृष्टी त्यावर कृष्ण भगवंताची दृष्टी पडली की शापमुक्त व्हाल आणि स्वर्गाच्या ठिकाणी तुम्ही जाल. यादवासे म्हणे कृष्णात पहा किंचित एवढा झाला नर